प्रितेश आणि राकेश. समीर आहे ना. करावे कंचन स्मृती वर्सेस देवा ब या दोन संघादरम्यान सुरू असलेल्या आजच्या दिवसातील ही अखेरची लढत. प्रितेश आणि रुपेश राकेश अशी ही सलामीची जोडी आहे. समीर येतोय पहिलं षटक घेऊन आणि हा जोरकसपणे मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. उंची दिलेला चेंडू आहे आणि पहिला इशारा येईल. गोलंदाजाला पहिला इशारा येईल. हा पहिला बाउन्सर आहे. आणि पुन्हा एकदा समीर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. प्रितेश उंचपुरा खेळाडू थोडासा पुढे सरसावतोय आणि हा जबरदस्त टोळा मारलाय त्याने. षटकारानं खातं उघडतोय प्रितेश. 4 षटकांचा हा सामना आहे. दिवा ब वर्सेस करावे कांचन स्मृती अशी लढत आपण पाहतोय. पहिलंच षटक समीर याच्या रूपानं येतंय. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर खणखणीत षटकार मारलाय प्रितेश यानं. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उठवताना पूल केलाय हा चेंडू. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि आणखीन एक जोरदार फटका, परंतु आता मात्र जमिनीला लागत चेंडू जातोय. एक धाव निश्चितपणे मिळेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला जातोय आणि फक्त एकच धाव या ठिकाणी मिळेल प्रितेशाला. आणि त्या राकेश मगापासून जो नॉन स्ट्राईकला होता तो आता खेळण्यास सज्ज होतोय. समीरेचा पहिल्या षटकातील पुढचा चेंडू आणि हा चेंडू पंचांचा इशारा येतोय. डाव्या इष्टांच्या बाहेरून जाणारा हा चेंडू अवांतर धाव वाईटच्या रूपानं. पुन्हा एकदा समीर पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि राकेशच्या बॅटमधून हा फटका निघतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु खूप दूरवर आणि हा झेल टिपला आहे. आणखीन एक ऑरेंज कॅपचा मॅनकरी प्रेक्षकांमधून आणखीन एक झेल टिपला जातोय. षटकार मिळतोय राकेश याच्या खात्यामध्ये. षटकार जमा होतोय. धावसंख्या पोहोचते ती 14च्या घरात. समीर पहिलं षटक अजून देखील कार्यरत. 2 चेंडू येणं बाकी पहिल्या षटकातील आणि हा देखील जोरकसपणे मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी राकेश याच्याकडून, परंतु सुरेख असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या ती 15, बिनबाद 15. फलंदाज अगोदर पुढे सरसावतो आणि हा मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न, स्वतःला ब्लॉक करून घेतलेला हा चेंडू. षटक संपते ते पहिलं समीर याच्या रूपानं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दिवाबो संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 15.
काय कळत नाही काय बोलतो. हा कोणाला बोला होता. आदेश अरे अंपायर कशाला आता आहे ना ऑलरेडी चालू दे ना. आहे ना. मग आदेश बोला आदेश. आदेश येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे दिवा ब संघाची बिनबाद 15. राकेश खेळतोय ऑरेंज कॅप घालून. याचा अर्थ त्यानं आज दिवसभरामध्ये हे बक्षीस मिळवलेलं आहे. 20 धावांच्या वर जो धावा काढील त्यासाठी ही ऑरेंज कॅप आहे. हरीश भोईर यांच्याकडून पहिला चेंडू सुरेख मारा निर्धाव जातोय. बॅट आणि बॉल याचं कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. उरलेलं काम चोखपणे बजावतोय यष्टिरक्षक. आदेश पुन्हा एकदा थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल सुचवून पुढचा चेंडू राकेश आणि हा राकेशनं चेंडू मारलाय पण पंच इशारा करतायत फक्त एक धाव मिळेल. चांगला प्रयत्न आहे. अगदी पायाजवळचा चेंडू त्यानं भिरकावून दिलाय परंतु घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातो. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या ती 16. आदेश पुन्हा एकदा आणि हा देखील ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू फसतोय चकतोय फलंदाज राकेश. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. चेंडू जातोय एस्टनच्या पाठीमागे. पहिलं षटक 15 धावांचं राहिलं. त्यानंतर आदेश यानं चांगलंच कमबॅक केलेलं आहे आपल्या संघाकरिता. पुढचा चेंडू हवेमध्ये आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूरवरून धावून येतोय आणि हा सोपा जेल या ठिकाणी टिपला जातोय. पहिला हादरा या ठिकाणी बसतोय दिवाबो या संघाला. राकेशच्या रूपानं झेलचित्त्या रूपानं राकेश तंबूत परततोय. धावसंख्या ती 16. राकेश याची जागा घेण्यासाठी नवालेला फलंदाज आहे तो कुणाल. परंतु आता खेळण्यास सज्ज येतो प्रितेश. आदेश यानं यश मिळवलेलं आहे. दरम्यान पुढचा चेंडू आणि हा चेंडू सुरेख स्वीप केलाय शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि पंच इशारा करतात. त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. आदेशाला हा शेवटचा चेंडू. आदेशाला सुवर्ण संधी आहे. हा चेंडू जर त्यानं निर्धाव काढला तर 400 रुपये त्याच्या खिशात आपसूक पडतील. शेवटचा चेंडू आहे परंतु प्रितेश सारखा घनागती फलंदाज आहे त्या ठिकाणी. बघूया कोण बाजी मारतोय. हा सुरेख गोलंदाजी या ठिकाणी आणि आता क्षेत्ररक्षकाची कमाल आणि हा या ठिकाणी धाव पूर्ण झालेली आहे. विनोद त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय सुरेख. विनोद म्हणजे आमचे जावई. त्यांचे सासरे बुवा इकडे आलेले आहेत साधारण डोंगरे साहेब. ते खूप टाळ्या वाजवत आहेत. 18 धावसंख्या पोहोचते ते 18च्या घरात. सुरेख असं षटक म्हणावं लागेल आदेशाचं. फक्त 3 धावा त्याने या षटकामध्ये दिली.
दिलेत. पहिलं षटक थोडंसं मागणं समीराचं 16 धावांचं, माफ करा 15 धावांचं. बॉलर कोणाला आहे ना? नॉन स्ट्राईकला कोण आलं? तो प्रितेश. बॉलर कोण आहे? तो पण कुणाल. कृणाल नाही, कुणाल. कुणाल. प्रितेश पुढचं आणि हा देखील सुरेख फटका. एक धाव पूर्ण केले. शतक येतो, चेंडू अडवतो. दरम्यान दुसरी धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न आणि 2 धावा सहज गत्या पूर्ण. प्रितेश, पंचांचा इशारा येतोय. एक धाव कमी. पोपिन क्रीज मध्ये चेंडू आपला बॅट पूर्णपणे आत आली नसावी. पंचांचं खूप बारीक लक्ष आहे. पंच संतोष म्हात्रे आणि त्यांचे सहकारी म्हणून या ठिकाणी डिक्लेअर केला ना तो प्रितेशचा. महेश मोरे हे त्यांचे सहयोगी पंच आहेत. प्रितेशनं पटका तर सुरेख मारला होता, परंतु एक धाव या ठिकाणी कमी. पॉपिन क्रीजचा त्यांनी वापर केला नाही. पुढे सरसावर हा चेंडू दिला भिरकवून पुन्हा एकदा लेगच्या दिशेनं आणि त्या ठिकाणी शतरक्षक आहे. पहिल्याच प्रयत्नात चेंडू अडवत आहे आणि सुरेख चेंडू पैकी फक्त आणि फक्त एकाच धावावर समाधान मावळते प्रितेशाला. कुणाल गोलंदाजी करतोय आणि नवा आलेला फलंदाज आहे, त्याचं नाव देखील कुणाल आहे. एक कुणाल दिवा ब संघाकडून फलंदाजीसाठी, तर दुसरा कुणाल करावे अ कंचन स्मृती संघाकडून गोलंदाजीसाठी. कुणाल टू कुणाल. तिसरा षटक कार्यरत कुणालाच्या रूपानं. आणि हा लॉ फुलटॉसचा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. मेडॉनला हा चेंडू अडवला जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. समीर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. पुन्हा एकदा पुढचं आणि हा बॉल सोडून दिलाय पंचांकरिता आणि पंच देखील आम्हाला इशारा करतायत. पंच संतोष म्हात्रे उर्फ सँडी सर आम्हाला इशारा करतायत. हा अवांतर चेंडू आहे. उजव्या स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा हा चेंडू. तिसऱ्या षटकातील अजून देखील 3 चेंडू येणं बाकी. कुणाल पुढे सरसावतोय आणि हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येतोय. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात हा चेंडू मारला गेला होता, परंतु त्याला अडवता आला नाही. परंतु डीप स्क्वेअर लेगचा हा क्षेत्ररक्षक आहे, तो खूप फुर्तीला चुस्तीला असा क्षेत्ररक्षक आहे. या अगोदर देखील त्यांनी अतिशय उत्स्फूर्त असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. फक्त आणि फक्त एकच धाव दिली. नक्की ना, धावसंख्या ती 22. पुन्हा एकदा कुणाल गोलंदाजी सज्ज. प्रितेश आणि हा चेंडू पायाजवळ हा उचललाय. चेंडू एक धाव निश्चितपणे मिळेल. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सफल होत आहे. धावसंख्या ती 24. आणि आता या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज प्रितेश. आणि हा चेंडू जातोय निर्धाव. षटक संपते ते तिसरं कुणालाच्या रूपानं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर दिवा ब या संघाची धावसंख्या आहे ती 1/24. आणि आता हे शेवटचं षटक विनोद घेऊन येतोय. विनोद याची गोलंदाजी आणि एकूण खेळ पाहण्यासाठी त्यांचे सासरे बुवा या ठिकाणी आलेले आहेत. सकाळपासून ते इथे ठाण मारून बसलेले आहेत. विनोद
गोलंदाजीसाठी सज्ज आहे, तर कुणाल फलंदाजीसाठी. कुणाल थोडासा पुढे सरसावत आहे, नंतर मागे येतो आणि जोरदार दाद आणि पंचांनी दाद उचलून धरलेली आहे. पहिल्या चेंडूवर कुणाल याला तंबूत परतवतोय पायचितच्या रूपानं. सुरेख आणि अप्रतिम अशी गोलंदाजी. विनोदनं बॉल टाकला, कुणाल आऊट झाला. LBW राकेश आला. चोवीस या धावसंख्येवर आणखीन एक फलंदाज तंबूत परततोय. कुणाल याच्या रूपानं त्याची जागा घेण्यासाठी नवालेला फलंदाज आहे तो राकेश. प्रितेश आहे नॉन स्ट्राईकला. विनोद यानं पहिल्याच चेंडूवर पायचित केलेला आहे फलंदाजाला. आणि हा देखील फुलटूचा चेंडू. या ठिकाणी धाव काढण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्नात सफल होतोय. फलंदाज खातं उघडते आपलं. खरं तर गोलंदाजाच्या हातात हा चेंडू आला होता, त्याकरता चांगलेच प्रयत्न झेप घेऊन हा चेंडू अडवला, परंतु थ्रो करता आला नाही. स्टंपवर दरम्यान एक धाव पूर्ण होते. प्रितेश आता येतोय. विनोदाचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय आणि हा प्रितेश याचा हा जबरदस्त टोळा. सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून उत्तुंगाचा षटकार. धावसंख्या पोहोचते 31च्या घरात. प्रितेश वैयक्तिक 19 या धावसंख्येवर खेळतोय. अर्थात एक धाव त्याला कमी आहे ऑरेंज कॅप करिता. आणि चला ही ऑरेंज कॅप आता त्याच्या डोक्यावर चढणार आहे. आणि हा या ठिकाणी दुसरा होण्याचा प्रयत्न, थोडासा मिसफिल्ड या ठिकाणी होतोय आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण. ऑरेंज कॅपचा मानकरी ठरतोय प्रितेश. 21 धावा वैयक्तिक खेळतोय आणि एकूण धावसंख्या आहे ती 33. आणि त्या शेवटचे 2 चेंडू येणं बाकी. विनोद पुन्हा एकदा तयार. प्रितेश खेळण्यासाठी सज्ज आणि हा जोरकसपणे मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आले. हा झेल या ठिकाणी सुटला आहे. कुणाल हा झेल घेऊ शकला नाही. प्रितेश याला जीवनदान या ठिकाणी मिळतंय आणि आता खेळण्यात सज्ज होईल तो नवा आलेला राकेश. या सामन्यातील शेवटचा चेंडू आणि हा जोरदार पंचांकडे दाद मागण्यात आलेले आहे. धावा काढण्याचा प्रयत्न, धाव पूर्ण झालेली आहे आणि पंचांचा इशारा येतोय. हे इनिंग या ठिकाणी संपलेली आहे. 35 धावा झालेल्या आहेत. 36 लक्ष ना, अर्थात 36 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे कराळे संघासमोर. दिवा ब या संघानं. राजेश म्हात्रे यांनी येऊन आपलं बक्षीस घेऊन जायचंय. मागे त्यांना आणि राजेश म्हात्रे ज्यानं लागोपाठ 3 षटकार मारले होते त्याचं बक्षीस चुकून या ठिकाणी राहिलेलं आहे. अरुण जाधव सरांनी ठेवलेले बक्षीस आहेत, तर त्यांना विनंती आहे की त्यांनी लगेचच समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. राजेश म्हात्रे लागोपाठ 3 षटकार मारलेला हा फलंदाज आहे.
तर चला दिवा संघ थोडीशी घाई करायची. 36 धावांचं आव्हान देखील असेल. तर 24 चेंडू आणि तब्बल 36 म्हणजेच 9.00 ची सरासरी इथून मात्र गाठावी लागेल. कांचन स्मृती करावे या संघाला 36 चा टार्गेट देखील आहे. तर चला थोडीशी घाई करायची. दिवा संघ सूर्य देखील अस्ताला गेला आणि या सामन्यामधून जो संघ मात्र जिंकेल तो थेट ट्रायंगल मध्ये म्हणजेच बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. कालच्या दिवसामध्ये विचार केला तर शेवटचा सामना दिवाले 30+ आणि वाशी 30+ या संघादरम्यान एक रंगतदार लढत देखील पाहायला मिळाली होती, परंतु वाशी संघाने विजय संपादन करून ट्रायंगल मध्ये प्रवेश देखील केलाय आणि त्याच्याच मागोमाग दुसरा आजच्या दिवसातला कोणता संघ ट्रायंगल मध्ये जाईल याची उत्सुकता देखील लागली असेल आणि ते मात्र थोड्याच वेळात आपल्या समोर देखील येईल आणि त्याच्यासाठी आपल्याला 4 षटकांचा कालावधी देखील पार करावा लागेल. फलंदाज राजेश आणि त्याच्या समवेत अभय. कांचन स्मृती करावे या संघाचा कांचन ज्याच्या नावाने हा संघ मात्र आज खेळतोय एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू होता, परंतु कोरोनाच्या काळामध्ये त्याला देखील देवाज्ञा झाली गेली आणि त्याची आठवण म्हणून त्याच्या नावाने हा संघ आज मैदानात उतरला. आणि कोरोनाचा सावट सरल्यानंतर 30+ क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई यांच्या माध्यमातून आयोजित ही 30+ बेलापूर संघाच्या वतीने पहिलीचे शृंखला आणि शृंखलेचा आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामध्ये आजच्या दिवसातील शेवटची लढत आणि शेवटच्या लढतीतील शेवटची 4 षटक. स्ट्राईक एंडला राजेश याला देखील पाहाल आणि नॉन स्ट्राईक एंडला अभय. तर वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कुणाल याला देखील पाचारण केलं जातंय. 36 धावांचा टार्गेट देखील असेल. स्ट्राईक एंडला राजेश याला देखील पाहाल. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल परंतु दुर्दैव म्हणावं लागेल फलंदाजाचं. थोडस इजा देखील झालेली आहे फलंदाजाला. पाहायचं पंच. तर विनंती आहे फर्स्ट एड घेऊन जायचं व पाणी व्हॉलेंटियर्स. तर थोडीशी दुखापत देखील झालेली अभयाला. तर रिटायर्डच्या माध्यमातून थोडीशी काळजी देखील घ्यायची.
तर नवीन फलंदाज निलेश याला देखील मैदानामध्ये उतरावं लागतंय. थोडीशी धावताना इजा देखील झाली गेली अभयाला, परंतु इजा झाल्यानंतर देखील दुसरी धाव पूर्ण करण्यामध्ये तो यशस्वी ठरला. हार कुठेही मानला नाहीये. जेव्हा ती धाव कंप्लीट झाली तेव्हाच त्याने मात्र आपल्याला स्वतःला झोकवून दिलं, परंतु ती कंप्लीट होण्या अगोदर मात्र तो धावतच होता. तर कौतुक करावं लागेल. तर पहिल्या चेंडूवर 2 धावा. आता मात्र सुरक्षित रक्षण केलं जाते. तदनंतर मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली जाते 2 या आकड्यावर. 36 धावांचं आव्हान, एक माफक असं आव्हान म्हणायला काही हरकत नाहीये. परंतु त्याच पद्धतीचे गोलंदाज दिवा संघामध्ये देखील आहेत. जशास तसं उत्तर देखील द्यावं लागेल. मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न मोठा मासा झाल्यामध्ये राजेशच्या माध्यमातून पहिला गडी बाद होतोय. कांचन स्मृती करावे या संघाला लागलेला हा पहिला हादरा. तर निलेश म्हात्रे, आपण थोडं काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आपल्याला. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आहेत. कोणाच्या माध्यमातून आहेत हे गुपित असेल, परंतु षटकार टोका आणि पैसे कमवा. नवीन फलंदाज भूषण मैदानामध्ये येतोय. निलेशच्या जोडीने याला देखील खेळ करावा लागेल. स्ट्राईक एंडला पण पाहायला भूषण सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. कुणाल याची आता मात्र पंचांकडे लेग बिफोर विकेटची दाद मागितली जाते. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्या धावफलकावर. तीन धावा. हा, पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ देखील शिल्लक असेल आतापर्यंत विचार केला तर 3 धावा देखील धावफलकावर पाहायला मिळतात. तर मात्र सुरेख चेंडू, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. 1+1 सोने पे सुहागा. 2 धावा. मैदानामध्ये जी गाडी उभी आहे, बाईक काढायचे, कार पण काढायचे. तिथे बसलेल्या प्रेक्षकांना विनंती, आपण जरा सांगायचं आहे त्यांना, दादा मैदानाच्या बाहेर येऊन मॅच बघा. नाही, ती बाहेर आहे, ती बाहेर आहे. डायरेक्ट हिट. सुरेख पद्धतीचं कुणाल याचं योगदान आहे आपल्या संघासाठी. त्याच कारणाने मात्र नक्कीच लहानपणी गोट्या जास्त केलेला वाटतंय आणि टिचून मारा केला. तर निलेश म्हात्रे, आपल्याला सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. भूषण धावचीतच्या माध्यमातून बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी आदेश मात्र खेळपट्टीवर येतोय निलेशला साथ देण्यासाठी. धावसंख्या धावफलकावर 5. 2 गड्यांच्या मोबदल्यात देखील पाहायला मिळते. शेवटचा एक चेंडू कोणाल्याच्या माध्यमातला देखील जाण्याचा शिल्लक. पहिलाच चेंडू षटकार. 200 रुपये लागू. लिहून टवारे निलेश. तर आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडूंमध्ये एक धावचीच्या माध्यमातून व एक झेलबादच्या माध्यमातून अशा 2 विकेट्स घेऊन फक्त 5 धावा खर्च केला होता. परंतु ज्या पद्धतीने वाहवा इथून केली गेली
आणि त्याच्या मुलेच खराब चेंडू फेकला गेला. त्याचा खरपूस समाचार घेऊन निलेश याने मात्र पहिल्याच 2 चेंडूवर पहिला निर्धाव, त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर मात्र षटकार टोकला आणि त्याचा मित्र याच्याकडून त्याला प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आहेत याची देखील नोंद घ्यायची. तर एक षटकार लगावलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 11. तो वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रितेश याला मात्र 5 रन केलं जातं. 18 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक असेल. 18 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता देखील असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. 18-25 समीकरण. पहिलाच चेंडू सुरेख पद्धतीचा होता, परंतु चेंडू जाते घोषित क्षेत्रामध्ये. आखुड्या पद्धतीचं मैदान असल्या कारणाने इथून मात्र मागच्या साईडला एकच धाव असेल घोषित क्षेत्र म्हणून त्याला डिक्लेअर केलेलं आहे. एका धावेने धावसंख्या 12 आकड्यावर देखील पोहोचवली जाते. बिग हिट आदेश षटकार. तर षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर देखील पाहायला मिळते 18. जर या पद्धतीची फलंदाजी झाली तर लवकरच मॅच समाप्तीला येईल असं वाटतंय, परंतु स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू क्षेत्ररक्षक तैनात होते तत्पूर्वी मात्र सहजरित्या एकच धाव एका धावेने धावसंख्या धावफलकावर 19. 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा देखील पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर गोलंदाज प्रितेश. 3 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक असेल. आता स्ट्राईक एंडला आपण विचार केला तर निलेश 200 रुपये कमावलेले आहेत. अजून षटकार टोकलं तर अजून 200 रुपये ऍड होतील, परंतु 1 बाउन्स चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसवला जाते तत्पूर्वी मात्र एक धाव बळकावली जाते. एका धावेने धावसंख्या 20 या आकड्यावर देखील पोहोचवली जाते. अजून 14 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. जर चेंडू मारला असता स्वतःवर देखील नाराज आहे आदेश. एक लॉलीपॉप चेंडू होता, परंतु लॉलीपॉप का आदेशाला खाता आला नाहीये. तो निसटून जमिनीवर पडला आणि निर्धाव चेंडू. शेवटचा एक चेंडू जाण्याचा शिल्लक. गोलंदाज पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या हाताकडून प्रितेश देखील सज्ज असेल. तो सुरेख खेळून काढलेला चेंडू तर गचाल क्षेत्ररक्षण होतं आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. आधीच लो स्कोरिंग मॅच आणि त्यामध्ये अशा चुका या थोड्या महागड्या ठरताना दिसतात की काय दिवा संघाला हे देखील पाहणं गरजेचं असेल. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 22 धावा धावफलकावर देखील लगावलेला 36 धावांचं आव्हान देखील होतं. 2 षटकाच्या अखेरीस 22 धावा, 2 विकेट आणि 2 ओव्हर. तर गोलंदाज अश्विन इथून मात्र कंजूसपणाची गोलंदाजी करावी लागेल. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला आपण पाहाल निलेश. आता मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता.
दिशा भरकटली जाते गोलंदाजाची आणि एक धाव बोनसच्या माध्यमातून ऍड देखील होईल. धावसंख्या धावफलकावर 23. तर मात्र चेंडू हवेमध्ये जातोय. सुरेख प्रयत्न होता परंतु झेल जमिनीला दान देखील होतोय. तत्पूर्वी मात्र दोन धावा कंप्लीट देखील केल्या जातात 2 धावांनी. तर निलेशाला सुवर्ण संधी असेल. षटकार ठोको 200 रुपये कमाव. पैसे माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत तुमचे 200 रुपये. अजून षटकार ठोकले तर अजून पैसे मिळतील. 200 रुपयाच्या नोटीचा बंडल माझ्या जवळ ठेवलेला आहे. मेहनतीचं फळ नक्कीच मिळेल. षटकारासाठी कष्ट करा आणि फळ घेऊन जा. दुसरा जीवनदान. नक्कीच दादा खिशात पैसे कमी असतील तर मार षटकार. दहा चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल. आणि हा चाबूक शॉट पाहायला मिळतोय. जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर 1 बाउंस सीमा रेषा पार. चौकार. आता मात्र समीकरणाचा विचार केला तर 9 चेंडू आणि अजूनही 6 धावांची आवश्यकता असेल. तर निलेश म्हात्रे याला जे षटकारासाठी 200 रुपये लगावलं तर त्यांचे मित्र 12व्या 40+ एक उत्कृष्ट खेळाडू राजेश भोईर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लगावलं गेलंय. तर चेंडू शिल्लक असेल 8 आणि 5 धावांची आवश्यकता असेल. एक विजयी षटकार पाहायला मिळेल की काय हे देखील पाहण्यासाठी त्यांचे पाठीराखे उत्सुक आहेत. मात्र स्ट्रेट ड्राईव्ह केलेला हा चेंडू घरंगळत जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तत्पूर्वी मात्र एकच धाव बलकावली जाते आणि 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 32. 7 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. सात चेंडू 4 धावा आदेश खेळतोय. 7 चेंडूंचा खेळ करून 15 धावांवर आणि हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि विजयी होतोय करावे हा संघ. कांचन स्मृती करावे 30+ या संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. हार्ड लक असेल